मागच्या महिन्यात छत्रपती संभाजीनगरला ॲनलायझरचा कार्यक्रम होता. त्या दिवशीची गोष्ट आहे. कार्यक्रमाला निघण्यासाठी मी माझ्या हॉटेल बाहेर पडलो तर समोरून एक 30शीतला तरुण हसत हसत पुढे आला. म्हणाला, नमस्कार सर, मी आज तुमच्या कार्यक्रमासाठीच खास नाशिकहून आलो आणि तुम्ही इथे भेटलात मला. माझं नाव सागर हांगे. मग मला चहा प्यायचा आग्रह केला त्याने आणि तसा मला चहा प्यायचाच होता. रस्ता ओलांडला की समोर एक रेस्टॉरंट होतं. म्हटलं चला चहा घेऊ तिकडे. चहा घेता घेता गप्पा सुरू झाल्या. तेव्हा समजलं हा तरुण नाशिकात एक अकॅडमी चालवतो. UPSC, MPSC, पोलीस, तलाठी भरती अशा स्पर्धा परीक्षांसाठी तयारी वर्ग इथे चालवले जातात. तर मी दुसऱ्या दिवशी नाशिकलाच जाणार होतो. आपल्या पाड्यावर जायचं होतं. त्यामुळे नाशिकला आलात तर माझ्या अकॅडमीला भेट द्या असं त्यांनी मला आग्रहाने सांगितलं. दुसऱ्या दिवशी मी नाशिकला पोहोचलो आणि आवर्जून सागर हांगेंच्या त्या इन्फिनिटी अकॅडमीला भेट दिली. एकट्या आपल्या राज्यात सरकारी नोकऱ्यांसाठी घेतल्या जाणाऱ्या स्पर्धा परीक्षांसाठी हजारो तरुण तरुणी तयारी करत असतात आणि त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या इन्फिनिटीसारख्या शेकडो अकॅडमीजही चालवले जातात. ज्यांचा प्रशिक्षणाचा दर्जा उत्तम, ज्यांचे रिझल्ट उत्तम, त्यांच्याकडे जास्त परीक्षार्थी आकर्षित होत असतात. आज सागर हांगेंच्या इन्फिनिटी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला जवळपास 3 लाख सबस्क्रायबर आहेत. त्या चॅनलवरूनही ते तरुणांना मार्गदर्शन करत असतात. तर माझी आणि सागर हांगेंची भेट इथं उद्धृत करण्याचं कारण असं की त्या भेटीत आमची होऊ घातलेल्या तलाठी भरतीच्या परीक्षेवर चर्चा झाली. परवा या परीक्षेचा जो अर्ज होता, परीक्षा अर्ज, तो भरण्याची अंतिम मुदत संपली. म्हणजे परवा म्हणतोय मी, 20 तारखेला संपली. दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रांमधून बातम्या आल्या की 4,644 पदांसाठी 11.5 लाख अर्ज सादर झाले. आता तुम्ही म्हणाल यात काय नवीन? आपल्याकडे पगार 1 आणि खाणारे 8 असतात. तसंच हे सुद्धा आहे. जागा 100 आणि अर्ज येतात 1000. मित्रो, हा जो 11.5 लाखांचा आकडा आहे ना, त्यामागे एक वेगळंच अर्थकारण दडलेलं. तेच आज मला तुमच्यासमोर उलगडायचं. नमस्कार मित्र, मी प्रभाकर सूर्यवंशी आणि तुम्ही पाहतात आकार DG9. राज्यात तलाठी या पदाला किंमत काय किंवा या पदाची पत काय असं जर तुम्ही मला विचारलं, तुम्ही विचाराल तर राज्यातल्या निमशहरी किंवा ग्रामीण भागात जाऊन बघा. तलाठी हा कलेक्टरचा बाप असल्यासारखाच वागतो. जे लिहिले लल्लाटी तेही बदले तल्लाठी असं म्हटलं जातं. तुमच्या महसूल विभागाशी संबंधित असणाऱ्या कुठल्याही कामात या तलाठ्याचा दाखला लागतोच लागतो. आजवर कुठल्याही कामात तलाठ्याचा दाखला लागला नाही असा महाराष्ट्रीयन माणूस सापडणं तसं कठीणच आहे. तलाठ्याला शासनाकडून मिळणारा पगार हा तसा गौणच मानला जातो. तरी तो आज सध्या बरा आहे. चिरीमिरीमधून मिळणाऱ्या मलिद्याकडे सगळ्यांचं लक्ष असतं. पगार राहिला बाजूला. सरसकट सगळेच तलाठी ही चिरीमिरी मागतात असं नाही, पण न मागणारा तलाठी शोधूनही सापडत नाही हे सुद्धा लक्षात घ्या. त्यामुळे आपण सामान्य माणसं या अशा स्पर्धा परीक्षांच्या जाहिरातीकडे फारसं गांभीर्यानं बघत नसलो तरी ज्यांना या नोकरीचं, या तलाठी पदाचं महत्त्व माहीत आहे ते लोक या संधीची वाटच बघत असतात. त्यानुसार या 4,500 रिक्त पदांसाठी तब्बल 11.5 लाख अर्ज आलेले. राज्याच्या भूमी अभिलेख विभागाच्या अंडर येणाऱ्या पदासाठी ऑनलाईन अर्ज भरून घेतले जातात. आता यात नवीन काय? नवीन काहीच नाही आहे, पण एवढ्या मोठ्या संख्येनं अर्ज आले ना, आता ही परीक्षा विविध केंद्रांवर 3 शिफ्टमध्ये होणार आहे. 20 दिवस ही परीक्षा प्रक्रिया चालणार आहे. दररोज 50 ते 60 हजार जणांची चाचणी होणार आहे. दुसरं म्हणजे या परीक्षेसाठी अर्जासोबत भरायचं शुल्क हे खुल्या गटासाठी 1000 तर इतरांसाठी 900 रुपये ठेवलं गेलं होतं. सरासरी आपण 950 रुपये पकडून चालूयात दोन्ही गटांचे, खुल्या आणि आरक्षित गटांचे. अर्ज आले 11.5 लाख 265. अर्ज आले 11.5 लाख 265. यातल्या 10 लाख परीक्षार्थींनी फी भरलेली आहे. आता एकच करायचं, याला 950ने गुणायचं 10 लाखला. आकडा येतो. कॅल्क्युलेटर मगाशी मी ट्राय करत होतो, काम करत नाही. एवढा मोठा आकडा आहे. ढोबळ मानानं आपण कॅल्क्युलेशन करू, 95 करोड रुपये सरकारकडे जमा झालेले. आनंदाची गोष्ट आहे, पण ही सगळी परीक्षा प्रक्रिया एका खाजगी कंपनीकडून राबवली जाते असंही समजलंय मला. हा पैसा सरकार दरबारी जमा होत असला तरी त्यातला 50 ते 60% हिस्सा हा TCS IBPS या कंपनीला त्यांच्या कामाच्या मोबदल्यापोटी मिळणार. सुरुवातीला या स्पर्धा परीक्षा जिल्हा पातळीवर घेतल्या जायच्या, ज्यामध्ये स्थानिक कार्यालयांमधूनच रिक्त पदांच्या जाहिराती निघायच्या. तिथेच फॉर्म भरून शुल्क जमा केलं जायचं आणि परीक्षाही त्याच ऑथॉरिटीकडून घेतल्या जायच्या. या प्रक्रियेत कमालीचा भ्रष्टाचार व्हायचा. वशिलेबाजी, आमदार खासदारांची लेटरबाजी, मामा काका यांचा दबाव आणि त्यामुळे या भरत्या पारदर्शक नसायच्या.
म्हणूनच सरकारनं 2019ला सरकारच्या महापरीक्षा पोर्टल या वेबसाईटवरूनच या स्पर्धा परीक्षा घेतल्या. त्या पोर्टलबाबतही काही तक्रारी पुढे आल्या. एक घोटाळाही झाला, चौकशा सुरू आहेत त्या घोटाळ्याच्या. मध्य प्रदेशात जसा व्यापम घोटाळा झाला त्याच धर्तीवर या घोटाळ्याचीही व्याप्ती मोठी असावी असा कयास आहे. मला एवढाच मुद्दा मांडायचा आहे या सगळ्या माहितीच्या आधारे की महाराष्ट्रातल्या खेड्यापाड्यातली लाखो तरुण पोरं शिकून सरकारी नोकऱ्या मिळवण्यासाठी धडपडत असतात. घरापासून लांब राहतात, पार्ट टाईम नोकऱ्या करून अभ्यास करतात. पुण्यातले सदाशिव पेठ सारखे जे विभाग आहेत ते तर UPSC MPSC करायला आलेल्या विद्यार्थ्यांचं माहेरघर बनलेलं आहे. तर यातले सगळे तालेवार सदन शेतकरी कुटुंबातले असतात का विद्यार्थी? तर नसतात. फाटक्या बहुजनांच्या घरातली पोरंही मोठ्या प्रमाणात त्या सरकारी नोकऱ्यांच्या स्पर्धा परीक्षांच्या मोहजाळात अडकलेली आहेत. आता या एका तलाठी भरतीसाठी किमान शैक्षणिक पात्रता पदवीधर असणं ही एवढीच आहे. पण या पदासाठी MBA, सगळ्याच फॅकल्टीमधले इंजिनियर आणि पोस्ट ग्रॅज्युएट अशा पोरांनी अर्ज केले. राज्यात अनेक स्पर्धा परीक्षा होतात, स्टाफ सिलेक्शन, बँकिंग आणि या UPSC सारख्या. त्या प्रत्येक परीक्षेला शुल्क भरावंच लागतं. एक विद्यार्थी आपल्या उमेदीच्या काळात दरवर्षी अशा किती परीक्षा देतो याला काही सुमार नाही, मर्यादा नाही. तर एज बार झालं की ते शांत होतात. पण या दरम्यान किती पैसा निव्वळ परीक्षा शुल्क म्हणून सरकार गोळा करते. आता या तलाठी पदाच्या परीक्षेसाठीच 95 करोड रुपये जमा झाले. एवढा खर्च या परीक्षा घेणाऱ्या मध्यस्थ कंपन्यांना येतो का? सगळं सॉफ्टवेअर बेस्ड असतं, मग कसला खर्च? मग त्यांचा प्रॉफिट रेशिओ किती? सरकारच्या तिजोरीत हा जमा होणारा फुकटचा महसूल किती? नोकऱ्या देता किती आणि परीक्षा घेता किती? हे शुल्क भरणाऱ्याच्या नाकी नऊ येतात हे सरकारला दिसत नाही का? ही परीक्षार्थी पोरं 90% महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची पोरं आहेत. प्रतिकूल परिस्थितीत झगडत इथवर पोहोचलेली. यांना जर त्यांच्या कुवतीनुसार, बौद्धिक क्षमतेनुसार नोकऱ्या लागल्या तर ते पुढे इमानदार अधिकारी बनून काम करतील. नाहीतर त्यांनाही त्यांच्या आईबापांनी त्यांच्या शिक्षणावर केलेला खर्च केलेला पैसा, परीक्षा शुल्क म्हणून जे भरण्यात घालवलेला पैसा, चिरीमिरी देण्यात, वशिला लावण्यात टाकलेला पैसा हा कधी ना कधीतरी वसूल करायचाच असतो. तो वसूल करण्यासाठी भ्रष्ट मार्ग जर त्यांनी अवलंबले तर कुणाला सांगायचा? जसे बदलीसाठी करोडो रुपये खर्च करून काही अधिकारी क्रीम पोस्टिंग मिळवतात, मग त्या ठिकाणी बसून ते मलिदा ओरबतात, फावड्याने जमा करतात. सरकारने या सगळ्या बाबींकडे मानवी दृष्टिकोनातून पाहायला हवं. ऑनलाईन परीक्षांसाठी एवढं भरमसाठ शुल्क मागाल तर ते आता देतील, कारण मजबुरी आहे, नोकरी नाही आहे, बेकारी आहे. आता मजबुरी म्हणून देतीलही, पण एकदा का ते पास झाले आणि अधिकार पदावर आले की हा देश धुवून खाणार आहे नक्की. थोडक्यात काय, आपणच आता आपल्या भावी पिढीला आकार देत असतो. त्यात सरकारची भूमिका फार महत्त्वाची आहे. सरकारने जर औदार्य दाखवत या विद्यार्थ्यांमध्ये उपकृत केल्याची भावना रुजवली तर त्या भावनेपोटी हे जे लोक आहेत परीक्षार्थी ते उद्याचे सच्चे अधिकारी, सरकारी नोकर म्हणून जन्माला येतील. नाहीतर आहेतच नवनवे DDR, सतीश खरे, शिक्षणाधिकारी सुनीता धनगर, तो रमेश हिरे, आपल्या नशिबी आहेतच आहे लुटायला. सरकारने, विशेषतः या स्पर्धा परीक्षा घेणाऱ्या जबाबदार विभागाने राज्यातल्या जनतेचं दरडोई उत्पन्न आधी समजून घ्यावं आणि मग त्यातले खर्च, ज्यात त्यांच्या पोराबाळांच्या शिक्षणासह या अशा सरकारी परीक्षा शुल्कांच्या रकमेचाही विचार करावा. तलाठ्याच्या पदासाठी परीक्षा आहे आणि 1000 रुपये परीक्षा शुल्क. जरा विचार करावा मायबाप सरकार. एवढीच विनंती करतो आणि इथे थांबतो. पुन्हा भेटूच. तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आकार DG9. धन्यवाद. नमस्कार.